सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन, राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट, स्टायलिश रिंग्स व बांगड्या, खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स, 916 हॉलमार्क गोल्ड, शुद्धतेची खात्री, विश्वास, गुणवत्ता व परवडणारे दर, आकर्षक ऑफर्स मध्ये उपलब्ध। सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स, तासगाव। आमचा पत्ता मार्केट यार्ड, मेन गेट जवळ, युनियन बँकेसमोर, विटा रोड, तासगाव। संपर्क सागर कदम 9225 57 66 57। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत 2024 मधील द्राक्ष उत्पादकांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पुराव्याची पडताळणी करून 100% विमा रक्कम तात्काळ द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू। आमदार रोहितदादा आर पाटील यांचा इशारा। तासगाव कवटेमंकाळमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समवेत विनय आवटी, संचालक फलोत्पादन, पुणे यांना निवेदनाद्वारे मागणी। तासगाव व कवटेमंकाळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत द्राक्ष या पिकासाठी विमा भरला होता। परिसरात अवकाळी पावसानं कहर केला होता, त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। द्राक्ष पिकांचं पावसाने 100% नुकसान झाल्यानं त्यांना नुकसानीप्रमाणे नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळणं आवश्यक होतं। तासगाव तालुक्यातील 1141 व कवटेमंकाळ तालुक्यातील 2200 द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला होता। या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष नुकसान पाहत लेखी पुरावे असताना अजून 10 कोटीहून जास्तीचा विमा क्लेम कंपनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार। फरकाचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, परंतु यामध्ये विमा कंपनीनं फसवणूक करत प्रत्यक्ष पडलेला पाऊस यांच्या नोंदी न घेता क्लेम कमी दाखवत तासगाव तालुक्यातील मांजर्डे सर्कल वगळता सर्वच मंडळात कमी पाऊस आकडेवारी दाखवत विमा क्लेम अतिशय अल्प प्रमाणात मंजूर करत शेतकऱ्यांना दिला। मांजर्डे बरोबरीनच किंबहुना थोडा जास्तीचा पाऊस विसापूर सर्कल मधील हातनूर, विसापूर, हातनोली, बोरगाव, शिरगाव इथं पडला होता। तिथं अति अल्प विमा दिला गेला। या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। ही मोठी फसवणूक असून ती कदापि सहन केली जाणार नाही। त्यासाठी विमा कंपनी, कृषी आयुक्तालय, मंत्रालय, कृषी मंत्री यांच्या कार्यालयावर धरणं धरू, आमरण उपोषण करू असा इशारा शेतकरी प्रतिनिधीच्या समवेत स्वतः आमदार रोहितदादा पाटील यांनी निवेदनामार्फत पुणे येथे जाऊन दिला। नुकसानीच्या प्रमाणात अल्प विमा रक्कम मिळत शेतकऱ्यांना दिली, यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते। याची चौकशी करून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार रोहितदादा पाटील, विसापूर जिल्हा परिषदेचे सदस्य अर्जुन बापू पाटील, विसापूर तसेच तासगाव तालुक्यातील विसापूर, सावळ, चिंचणी, मणेराजुरी, वायफळे, तासगाव सर्कल व कवटेमंकाळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी माननीय विनय आवटी, संचालक फलोत्पादन, पुणे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देत मागणी केली। याआधी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे चौकशी करून 100% विमा रक्कम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली। द्राक्ष उत्पादकांच्या मागणीनुसार व विमा कंपनीकडून झालेल्या दुर्लक्षाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने चौकशी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं आश्वासन फलोत्पादन संचालक विनय आवटी यांनी तासगावचे आमदार रोहितदादा पाटील व जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बापू पाटील व त्यांच्या समवेत आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलं। निवेदनानुसार विसापूर सर्कल मधील विसापूर, बोरगाव, शिरगाव, हातनूर सह संपूर्ण तासगाव तालुक्यातील 1141 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभागी होऊन विमा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये भरला। हा हप्ता जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नाकर बँक विसापूर, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक या बँकांमार्फत बजाज इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग करण्यात आला। अवकाळी पावसाच्या शासनाकडे असणाऱ्या नोंदीच्या आधारे द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीकडून प्रत्यक्ष पर्जन्य नोंदीनुसार द्राक्षोत्पादकांच्या खात्यावर नुकसानीच्या आकडेवारीप्रमाणे प्रति हेक्टर भरपाई मिळणं आवश्यक होतं, परंतु विमा कंपनीने निकषानुसार 100% रक्कम देय असताना विमा रक्कम देताना जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय। अगोदर निसर्गाने द्राक्ष उत्पादकांसमोर संकटाची मालिकाच तयार केली होती। द्राक्षाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर किमान विमा रक्कम तरी मदतीला येईल असा आशावाद द्राक्ष उत्पादकांना होता, मात्र तो सुद्धा फोल ठरला। संबंधित कंपनीने कमी विमा रक्कम खात्यावर वर्ग केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। याची चौकशी करून सर्कलमधील शेतकऱ्यांना पर्जन्य मापक नोंदीनुसार फळ पीक विमा नुकसान भरपाई देण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली।